तीर्थक्षेत्रावरती, ज्या ठिकाणावरती गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे, अशा त्रिवेणी संगमावरती 88,000 शौनक ऋषी हजारो हजारो सत्कर्म करण्यासाठी येऊन पोहोचलेले आहेत. सत्कर्माचं अनुष्ठान आरंभ करून दिलेलं आहे. प्रभात समय होता. अनुष्ठान करण्यासाठी विराजमान झालेले असताना एवढ्या वेळामध्ये शौनकांनी पाहिलं की कुणीतरी बालमूर्ती आमच्या दिशेनं चालत येत आहे. ज्या वेळेला जवळ आले, लक्षात आलं हे तर रोमहर्षणजी महाराज आहेत. लक्षात आलं सूत आहेत. आणि सूतांना काय उत्तरदायित्व दिलेलं होतं, तर सूतांना व्यासांनी ही आज्ञा केलेली होती की आपण जीवनभर पुराण कथेचं गायन करावं. आणि असे रोमहर्षणजी महाराज ज्यांनी जीवनभर पुराण कथेचं गायन केलेलं आहे, ज्यांनी जीवनभर हरिकथा गायन केलेली आहे, आणि अशा सूतांचं आगमन आज प्रयाग क्षेत्रावरती झालं. जणू काही शौनकांना परमगती दान करण्यासाठीच सूतजी महाराज त्या ठिकाणावरती येऊन उपस्थित झाले. सूतांना आलेलं पाहिलं. सारे शौनक आपल्या आसनावरून उठून उभा राहिले. एक उच्च आसन सूतजी महाराजांना विराजमान करण्यासाठी दिलेलं आहे. सूतजी महाराज आसनावरती विराजमान झाले. यथायोग्य पद्धतीनं पूजन शौनकांनी सूतजी महाराजांचं संपन्न केलं आणि सूतजी महाराजांच्या चरणाजवळ 88,000 शौनक ऋषी विराजमान झाले. शौनक ऋषी विचार करतात, आज आमच्या भाग्याचा उदय झाला की ज्याचा परिणाम की स्वतःहून आमच्याकडे सूतजी महाराज चालून आले. आणि याचा अर्थ असा आहे की आता नक्कीच आमचं अनुष्ठान हे पूर्ण होईल. कशासाठी अनुष्ठान करत होते शौनक? कशासाठी अनुष्ठान करत होते? तर उत्तर दान करतात की कलियुगामध्ये जन्माला येणाऱ्या तुमच्या माझ्या सामान्य जीवांना योग्य गती प्राप्त व्हावी, याच्यासाठी कलियुगाला आरंभ होण्याच्या अगोदर 88,000 शौनक ऋषी हे सत्कर्माचं अनुष्ठान करत आहेत. स्वतःसाठी करत नाही, करतात तुमच्या माझ्या सामान्य जीवांसाठी. कारण त्यांना माहीत आहे की जो बोध आम्हाला प्राप्त झाला आणि तो बोध प्राप्त झाल्याचा परिणाम की आम्ही ऋषी झालेलो आहोत, आमचं तर परमकल्याण आता होईलच, यात काही शंका नाही. पण इथून पुढे घोर कलियुगाला आरंभ होणार आहे. आणि या कलियुगामध्ये जेवढे जेवढे जीव जन्माला येतील तेवढे तेवढे जीव हे पापाचं आचरण करणारे जन्माला येतील. त्यांच्याकडून कथा कीर्तन श्रवण होणार नाही, गायन होणार नाही. जीवनभर पापाचरणावरती त्यांची वाटचाल होईल, पाप ते करतील. आणि त्याचा परिणाम असा होईल की पाप केल्याची जी अंतिम गती आहे, ज्याला नरक यातना असं म्हणतात, अशा यातनेपासून या सामान्य जीवांचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही काहीतरी करायला पाहिजे, हा विचार शौनकांचा. मग आम्ही काय करू शकतो? आम्ही अनुष्ठान करू शकतो. सकल जगतासाठी, मृत्यूलोकामध्ये जन्माला येणाऱ्या जीवांसाठी की जे अजून जन्माला आलेली नाहीत, जे कलियुगामध्ये जन्माला येतील, अशा जीवांच्या उद्धारासाठी आम्ही अनुष्ठान करू शकतो. जेवढं ज्ञान होतं त्या पद्धतीनं अनुष्ठानाला आरंभ करून दिला. पण जणू काही भगवंतांची प्रसन्नता, भगवंतांची कृपा शौनकांना प्राप्त झाली आणि त्या कृपेचा परिणाम रोमहर्षणजी महाराज त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले. आसनावरती विराजमान झालेले आहेत. सूतांच्या चरणाजवळ 88,000 शौनक ऋषी विराजमान झालेले आहेत. आणि शौनक ऋषी आता प्रश्न विचारतात. म्हटले, गुरु महाराज, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभतो पुरुषो यदा वै. आज हजारो हजारो आम्ही जीवनभर, हजारो जन्म आम्ही जे काही सत्कर्म केलेलं आहे, आम्ही जे काही पुण्यकर्म केलेलं आहे, ते सत्कर्म केल्याचा परिणाम की आज तुमच्यासारख्या महापुरुषांची भेट आम्हाला झाली.
आणि तुमची भेट आम्हाला झाली तर आता आम्हाला या गोष्टीची निश्चित खात्री झालेली आहे की आता आमचा उद्धार नक्की होणार आहे. पण आम्हाला प्रश्न असा आहे की आमचा उद्धार तर तुमच्या कृपेनं होईल, पण आमच्या नंतर जे कलियुगामध्ये जीव जन्माला येतील त्या जीवांचा उद्धार कसा होईल, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण कलियुग हे काही सामान्य युग नाही, तर कली हा साक्षात दमन करणारा आहे. आणि या कलियुगामध्ये जेवढे जेवढे जीव जन्माला येतील ते काही सामान्य जीव नसतील. त्यांच्याकडून अधिक प्रमाणात पाप होण्याची शक्यता आहे. भलेही ते पुण्यकर्म करायला जातील, पण अज्ञान असल्याचा परिणाम त्यांच्याकडून पुण्य कमी आणि पाप जास्त होण्याची शक्यता आहे. कलियुगाची महती आम्ही ऐकलेली आहे. म्हटले, सत्यम नास्ति तपशौचम दया दानम न विद्यते, की अशा कलियुगामध्ये जन्माला आलेले जीव हे सत्य भाषण करणार नाही. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी ते केवळ असत्य भाषण करतील. सत्यम नास्ति, सत्य नाही. तपशौचम, की जे तपाचं आचरण करणारे नाहीत, जे पवित्र वर्तवणूक करणारे नाहीत, जे पवित्रता सांभाळणारे नाहीत. उदरम भरिणो जीवा वराका कूट भाषिण, स्वतःचं उदरभरण करण्यासाठी, धनाची प्राप्ती करून घेण्यासाठी जे कलह करतील, अर्थात भांडणं करतील, जे असत्य बोलतील, जे दुसऱ्यांना लुबाडून स्वतःची घरं भरतील, अशा प्रकारची मनुष्य या मृत्यूलोकामध्ये पुढे चालून जन्माला येतील. यात यांचा काही दोष नाही. ते कलियुगामध्ये जन्माला आल्याचा परिणाम की कलियुगाचा हा स्वभाव आहे. म्हटले महाराज, असे मनुष्य कलियुगामध्ये जन्माला येतील की ज्यांच्याकडून पापाचं आचरण होईल, आणि पापाचरण झाल्याचा परिणाम असा होईल की मग त्यांचा उद्धार, त्यांना मुक्ती ही प्राप्त होऊ शकणार नाही. मग अशा जीवांसाठी काहीतरी उपाय सांगितलेला आहे का? म्हटले की तो उपाय केल्याचा परिणाम अगदी कमी वेळेमध्ये, कमी साधनेमध्ये त्यांची सकल पापामधून मुक्तता होईल आणि त्यांना शिवपदाची प्राप्ती होईल, ज्याला सतपदाची प्राप्ती होईल. असं साधन असेल तर आम्हाला सांगा. आणि ज्या वेळेला शौनकांच्या मुखामधून ही व्यथा ऐकली, हा प्रश्न ऐकला, त्यावेळेला सूतांना स्मरण झालं भगवान सांब सदाशिवांचं. आणि असे सांब सदाशिव की ज्यांचं चरित्र, ज्यांची महती आणि ज्यांना प्राप्त करून घेण्याचे उपाय ज्या ग्रंथामध्ये माझ्या सद्गुरूंनी अर्थात वेदव्यासांनी संकलित केलेले आहेत, असं शिवमहापुराण या ग्रंथाचं स्मरण झालं. आणि सूतजी महाराज आता बोलण्यासाठी आरंभ करतात. म्हटले, शौनकांनो, आहे म्हटले असं साधन, असं एक प्रभावी साधन माझ्या सद्गुरूंनी या मृत्यूलोकामध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे, की जे श्रवण केल्याचा परिणाम, जे गायन केल्याचा परिणाम आणि त्याची सेवा केल्याचा परिणाम की अतिशय कमी कालावधीमध्ये जीव हा मुक्त होऊन जातो. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधून त्याची सुटका होऊन जाते. पुनरपि जननम पुनरपि मरणम, ही जी काही कालचक्र आहे, या चक्रामधून त्याची कायमसाठी सुटका होऊन जाते आणि अखंड जो आनंद आहे, जो परमानंद आहे, त्या परमानंदामध्ये तो स्थित होऊन जातो. शौनक ऋषी म्हणतात, महाराज, काय साधन आहे आम्हाला सांगता का? त्यावेळेला म्हटले, असं एक साधन आहे आणि त्या साधनाला शिवपुराण कथा असं म्हणतात. हे ऐकल्याबरोबर शौनकांना अतिशय आनंद झाला आणि विनंती करायला लागले. म्हटले, महाराज, तुम्ही आम्हाला आता इथून पुढे शिवपुराण कथेचं गायन करून सांगा. आम्हाला श्रवण करायचं आहे की या ग्रंथामध्ये वेदव्यासजी महाराजांनी काय काय उपाय सांगितले, कोणती कोणती साधना सांगितली, भगवान सांब सदाशिवांनी कसा अवतार धारण केला, हे आम्हाला ऐकायचं आहे.
केवळ भगवंतांबद्दलच ऐकायचं आहे असं नाही, तर आदिशक्ती जगदंबेबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायचं आहे आणि त्यांच्याबद्दल ऐकता त्यांना प्राप्त करून घेण्याचा उपायसुद्धा आम्हाला श्रवण करायचा आहे. शौनकांच्या मनामध्ये असलेली ही इच्छा ऐकली आणि सूतांना आनंद झाला आणि म्हणतात, ज्या पद्धतीनं तुमची इच्छा आहे ना, त्याच पद्धतीनं होईल. आजपासून मी तुम्हाला आता शिवपुराण कथा सांगतो. म्हटली अशी ही कथा आहे की ही कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारी आहे. आणि परमार्थ साधून केवळ इहलोकीच ही आपलं कल्याण करेल असं नाही, तर परलोकामध्ये सुद्धा तुमचं माझं कल्याण करून देणारी अशी ही एकमेव कथा आहे. धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ वर्णन केलेले आहेत, हे 4ही पुरुषार्थ त्या साधकाला प्राप्त होतात जो साधक शिवपुराण कथा श्रवण करतो, तिचं गायन करतो. कारण शिवपुराण कथा ही वेदतुल्य कथा आहे. वेदांनी जे सार वर्णन करून सांगितलेलं आहे 4 वेदांमध्ये, त्या सकल वेदांचं सार, उपनिषदांचं सार म्हणजे शिवपुराण आहे. जो शिवपुराण श्रवण करतो, गायन करतो, त्याला वेद ऐकण्याची आवश्यकता पडत नाही, त्याला उपनिषद समजून घेण्याची आवश्यकता पडत नसते. एका कथेचं श्रवण, एका कथेचं मनन आणि एका कथेचं गायन केल्याचा परिणाम की जी सारभूत कथा आहे, ते सार ज्ञान तुम्हाला मला प्राप्त होऊन जातं. म्हणून अनेक उपाय करायची आवश्यकता नाही. या अनेकानेक उपायांमधून जे सर्वश्रेष्ठ उपाय आहेत, ते उपाय ज्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत, तो ग्रंथ म्हणजे शिवपुराण आहे. आणि असे उपाय सांगितले जे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांना करण्यासाठी अतिशय सुलभ आहेत. कारण या ग्रंथाची उत्पत्ती करत असताना वेदव्यासांनी प्रथमतः विचार केला की मला हा ग्रंथ निर्माण करून ठेवायचा आहे कुणासाठी, तर जे कलियुगामध्ये जीव जन्माला येतील अशा जीवांच्या उद्धारासाठी. मग कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत, कलियुगाचा परिणाम की या ठिकाणावरती जे जन्माला येतील त्यांची शक्ती ही मुळात आधी क्षीण झालेली असेल. जे साधनेने क्षीण असतील, जे तपाने क्षीण असतील, जे बलाने क्षीण असतील आणि असे सर्वांगाने जे क्षीण आहेत, अशा जीवांकडून काही तपश्चर्या घडणार नाही ना. अशा जीवांना स्वतःच्या देहाला कष्ट देता येतील ना. अशा जीवांना हजारो वर्ष यज्ञ करता येतील ना. अशा जीवांना हजारो वर्ष तपश्चर्या करता येईल. कारण कलियुगाचे जीवनक्रम जो सांगितलेला आहे तो 100 वर्षाचा आहे. तुमचं माझं जीवन किती वर्षाचं? 100 वर्षाचं वर्णन केलेलं आहे. पण जर का आपण सत्ययुगामध्ये जन्माला आलेलो असतो तर आपला जीवनक्रम, जीवनकाल हा 1,00,000 वर्षाचा वर्णन केलेला आहे. जे त्रेतायुगामध्ये जन्माला आलेले होते त्यांचा 10,000 वर्षाचा काल वर्णन केला. जे द्वापार युगामध्ये जन्माला आलेले होते त्यांचा 1,000 वर्षाचा काल वर्णन केला गेला. आणि जे कलियुगामध्ये जन्माला जीव आलेले आहेत त्यांचा जीवनकाल हा 100 वर्षाचा आहे. आणि आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की आपल्या अगोदर जे जन्माला आलेले होते ते 100 वर्षापर्यंत जीवन जगले. आपण किती जगू? एक वेळ तुम्ही तरी जगताल, पण आमची पिढी किती जगेल काही सांगता येत नाही. कशाचा परिणाम? परिस्थितीचा परिणाम, कलियुगाचा परिणाम. आणि जसं आचरण तुमच्या माझ्याकडून घडतं आहे त्या आचरणाचा परिणाम हा आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि शरीरावरती सुद्धा पाहायला भेटतो आहे. कशा प्रकारचं अन्न तुम्ही मी सेवन करतो त्याच्यावरती आपलं शरीर अवलंबून आहे. कशा प्रकारची साधना तुम्ही मी करतो त्याच्यावरती आपल्या मनाचं संतुलन अवलंबून आहे. कशा प्रकारचं आचरण तुम्ही मी करतो त्याच्यावरती तुमच्या माझ्या बुद्धीची कुशलता अवलंबून आहे.
आणि त्यातल्या त्यात कलियुग आणि त्यामुळे सकल गोष्टींमध्ये क्षीण झालेलो तुम्ही मी, ना तुमच्या माझ्याकडून जप होईल, ना तुमच्या माझ्याकडून तप होईल, ना तुमच्या माझ्याकडून तपश्चर्या होईल. मग अशा जीवांनी काय करावं? तर अशा जीवांनी जे करायला सांगितलेलं आहे ते शिवपुराण या ग्रंथामध्ये आता तुम्हाला मला इथून पुढे श्रवण करायचं आहे की आपण काय करू शकतो. आणि आता ग्रंथाची महती वर्णन करून सांगत आहेत आणि सूतजी महाराज म्हणतात, म्हटले ज्या वेळेला भगवान सांब सदाशिवांनी शिवपुराण या ग्रंथाची निर्मिती केली. शिवपुराण हा ग्रंथ स्वतः भगवान सांब सदाशिवांनी आपल्या मुखाने गायन केलेला आहे. आणि असा जो मूळ शिवपुराण नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. 1,00,000 श्लोक आहेत आणि 12 संहिता आहेत की ज्याच्यामध्ये विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता आहे, उमा संहिता आहे, सहस्त्रकोटी रुद्र संहिता आहे, एकादश रुद्र संहिता आहे, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मातृसंहिता, वायवीय संहिता आणि धर्म संहिता, अशा या 12 संहिता ज्या मूळ शिवपुराण नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. पण ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांच्या हातामध्ये ज्या वेळेला हा मूळ ग्रंथ येऊन पोहोचला, त्यावेळेला वेदव्यासजी महाराज विचार करतात की या जीवांकडून 1,00,000 श्लोकांचं गायन तर काही होणार नाही, आणि हे श्लोक जर का यांच्या कानावरती पडलेच नाही तर यांना उपाय तरी कसा प्राप्त होईल. म्हणून वेदव्यासजी महाराजांनी काय केलं तर वेदव्यासजी महाराजांनी या मूळ शिवपुराण नावाच्या ग्रंथामध्ये जे श्लोक आहेत ते संक्षिप्त करत 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 24,000 श्लोक तुमच्या माझ्यासाठी ग्रथित करून ठेवले. आणि ज्या 12 संहिता मूळ शिवपुराण ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या होत्या त्यापैकी 7 संहिता या तुमच्या माझ्यासाठी त्यांनी संक्षिप्त रीतीने ग्रथित करून ठेवलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांनी हा ग्रंथ निर्माण केला ज्याच्यामध्ये 7 संहिता आणि 24,000 श्लोक आहे, असा हा वेदव्यासजी महाराजांनी निर्मित केलेलं शिवपुराण हे तुमच्या माझ्यासाठी सहज उपायांनी परिपूर्ण असलेला ग्रंथ आहे. आणि आता हाच उपलब्ध आहे तुमच्या माझ्यासाठी आणि याचंच अनुष्ठान तुम्हाला मला करायला सांगितलेलं आहे. मग या 7 संहिता कोणत्या? विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता. विद्येश्वर संहितेमध्ये सारे काही उपाय तुमच्या माझ्यासाठी सांगितलेले आहेत. रुद्र संहितेमध्ये भगवान सांब सदाशिवांचं प्रागट्य कसं झालं हे सांगितलेलं आहे. शतरुद्र संहितेमध्ये भगवान शंकरांनी जे 100 रुद्र म्हणून या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण केले त्या अवतारांचं वर्णन शतरुद्र संहिता आणि कोटी रुद्र संहिता या 2 संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. उमा संहितेमध्ये सती आईसाहेबांचं आणि पार्वती मातेचं चरित्र वर्णन केलेलं आहे. कैलास संहितेमध्ये भगवान कार्तिकेय, गणेशजी आणि भगवान सांब सदाशिव कैलास लोकामध्ये कशा पद्धतीनं राहतात हा सारा काही कथाभाग वर्णन केलेला आहे. आणि वायवीय संहितेमध्ये मग भगवंतांनी पुढे कसे अवतार घेतले, कोणत्या कोणत्या दैत्यांसोबत युद्ध केलं, हा सारा युद्धाचा भाग मग अंतिमतः वर्णन करून 12 ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीची कथा पुढे वर्णन केलेली आहे. अशी ही सप्तसंहितेनं परिपूर्ण असणारं शिवपुराण आणि हे शिवपुराण तुमच्या माझ्या परमकल्याणाचं साधन आहे. आणि ज्या वेळेला अशी ओळख करून दिली त्यावेळेला आता शौनकजी महाराज उत्सुक झालेले आहेत ऐकण्यासाठी. म्हटले, महाराज आता आम्हाला तुम्ही वर्णन करून सांगा, आता तुम्ही विद्येश्वर संहितेला आरंभ करा. म्हटले, आम्हाला श्रवण करायची इच्छा आहे, पण तुम्ही विद्येश्वर संहितेला आरंभ करण्याच्या अगोदर एक प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित झाला, त्याचं
ती शंका तुम्ही दूर करा, त्याचं उत्तर मला दान करा. म्हटले काय प्रश्न उपस्थित झाला? त्यावेळेला शौनकांनी प्रथम प्रश्न विचारला. म्हटले गुरु महाराज, मनुष्याच्या जीवनाचं साध्य काय आहे आम्हाला सांगा. त्यावेळेला शौनकांचं हे प्रश्न ऐकून सूतांनी उत्तर दिलं. म्हटले जो मनुष्य या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो त्या मनुष्याच्या जीवनाचं साध्य आहे शिवपदाची प्राप्ती. जे आपण कालच्या भागामध्ये चिंतनामध्ये श्रवण केलं की तुम्ही मी देव होऊ शकतो, ऐकलं की नाही आपण? तुम्ही मी भगवान सांब सदाशिवांसारखं रूप धारण करू शकतो. ते ज्या पदावरती विराजमान झालेले आहेत तसं तुम्ही मी सुद्धा होऊ शकतो. आणि या ठिकाणावरती उत्तर प्राप्त झालं की देव होणं, शिवपदाची प्राप्ती करून घेणं हेच तुमच्या माझ्या जीवनाचं अंतिम सत्य आहे, अंतिम ध्येय आहे आणि हे तुमचं माझं जीवन जगण्याचं साध्य आहे. भले ही गोष्ट तुम्हाला मला या जन्मामध्ये नाही लक्षात आली, पुढच्या जन्मामध्ये लक्षात येईल. नाही पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म, नाही त्याचा पुढचा, त्याच्या पुढचा जन्म. आणि अशा पद्धतीनं कोणत्या तरी जीवनामध्ये तुम्हाला मला हे सत्य स्वीकारावं लागतं आणि तुम्हाला मला साधना करावीच लागते. भलेही आपण या जन्मामध्ये टाळाटाळ करू, पण भगवंत तुम्हाला मला सोडणारे नाहीत. साधू संत तुमचा माझा हात सोडणारे नाहीत. कशामुळे ते सोडणार नाही? कारण ते सुद्धा विचार करतील ना की ह्या जन्मामध्ये हा भक्त 7 दिवस शिवपुराण ऐकत होता. आणि आपण पुढे श्रवण करू की शिवपुराण कथा ऐकल्याचा परिणाम, गुणनिधीची कथा पुढे वर्णन केलेली आहे की जो परवाचा भाग आहे. पण तूर्तास कालच्या कथेचा जर का विचार केला, एक वेळेला कथा श्रवण झाली, परिणाम शिवलोकाची प्राप्ती. म्हणून एक वेळ तुम्ही मी आता टाळाटाळ केली हरकत नाही, पण भगवान सांब सदाशिव तुम्हाला मला सोडणार नाही, तुमचा माझा हात सोडणार नाही. कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की हा एक वेळेला माझी कथा ऐकण्यासाठी येऊन बसलेला होता. पहा, लक्षात घ्या, आपलं जेवढं देवाकडे लक्ष नाही ना त्याच्यापेक्षा अधिक पटीनं देव तुमच्या माझ्याकडे पाहत असतो आणि अतिशय कृपा कटाक्षेने तो तुमच्या माझ्याकडे पाहत असतो. म्हणून असं कुणीही समजत जाऊ नये की मी जे काही करतो ते कुणालाच माहीत नाही. आपण जे कर्म करतो ना त्या कर्माचे 5 जण साक्षीदार सांगितलेले आहेत. एक साक्षीदार सांगितला सूर्य, एक साक्षीदार सांगितला दीप, नंदादीप, एक साक्षीदार सांगितला चंद्र. आणि अशा पद्धतीने हे 5 जण सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये एक साक्षीदार आहेत साक्षात भगवंत. म्हणून तुम्ही मी हा विचार लक्षात घेतला पाहिजे की ज्या ज्या वेळेला तुमच्या माझ्याकडून काहीतरी पापाचं आचरण घडेल, काहीतरी पापकर्म घडेल ना, त्यावेळेला असं बिनधास्त कुणी राहू नये की मी जे काही केलं ते कुणाला कळालंच नाही. एक वेळ आपल्या नेत्रांना नाही कळालं, पण सूर्य तर साऱ्या गोष्टींचा साक्षीदार आहेच. कुणी म्हणेल आम्ही दिवसा पाप केलंच नाही, आम्ही रात्रीला पाप केलं. नंदादीप साक्षीदार असतं. कुणी म्हणेल आम्ही आमच्या घरात दिवाच लावत नाही, पण आकाशामध्ये चंद्र देव तर विराजमान झालेले आहेत ना. कुणी म्हणे आम्ही अमावस्येला पाप केलं, पण पहा या साऱ्या देवतांना चालवणारा तो एक तो पाहतो. मग नाही ना कुणाला घाबरत आपण, त्याला तरी घाबरावं. कारण निर्णय करणारा, दंड देणारा तर तोच आहे, म्हणून त्याला घाबरावं. एक वेळ मृत्यूला घाबरू नये, एक वेळ कोणत्याही गोष्टीला घाबरू नये, पण पाप कर्म करण्यासाठी घाबरायला पाहिजे. का घाबरायला पाहिजे? कारण माझा भगवंत माझ्याकडे पाहतो आहे हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. मांजरीचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला? मांजर ज्या वेळेला दूध पिते त्यावेळेला ती कशी दूध पिते?
डोळे झाकून. तिला काय वाटतं, मी दूध पिते आहे तर माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही. पण तिला हे माहीतच नाही बाई की तू तुझे नेत्र बंद केलेले आहेत पण जगाचे तर उघडे आहेत. आणि मग ज्या वेळेला पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, आणि ज्या वेळेला ती दूध पित असते त्यावेळेला पाठीमध्ये तिच्या लाटणं पडलं की तिला लक्षात येतं की नाही, माझ्याकडे सुद्धा कोणीतरी पाहतं आहे. तसं तुम्ही मी जेव्हा पापकर्म रूपी दूध पिऊ ना, त्यावेळेला तुमच्या माझ्यासुद्धा पाठीमध्ये लाटणं बसणार. कोण मारणार? आपला भगवंत. तो सांभाळतो ना, तर कसं सांभाळावं हे त्याला उत्तम माहीत आहे. म्हणून सावध राहावं. एक वेळ नाही पुण्यकर्म होत तुमच्या माझ्याकडून, हरकत नाही, पण पापकर्म करू नये. मग पापकर्म कोणकोणते आहेत? तर त्याचं उत्तर अनेक ठिकाणावरती वर्णन केलेलं आहे. पैकी मुख्य पाप कोणतं? तर वर्णन करतात की भगवंतांना नमस्कार न करणं, साधू संतांची निंदा करणं, हरिकथा श्रवण न करणं, गायन न करणं, हरिकथेला कीर्तनाला सहकार्य न करणं, हे महापाप वर्णन केलेलं आहे. साधू संतांची निंदा तुमच्या माझ्याकडून जर का घडली तर लक्षात घ्या, आत्तापर्यंत केलेले सारे पुण्य हे जळून भस्म होतात आणि महापाप तुमच्या माझ्या वाट्याला येत असतं. म्हणून नाही एक वेळ साधूचा तुमच्या माझ्याकडून सन्मान झाला, हरकत नाही. नाही एक वेळ भगवंतांचा तुमच्या माझ्याकडून सन्मान झाला, हरकत नाही. पण साधू संत भगवंतांची निंदा मात्र तुमच्या माझ्याकडून होऊ नये. आणि मग ती होऊ नये याच्यासाठी काय करावं? मग जे भगवंतांनी सांगितलं तशा पद्धतीनं करावं. मग भगवंतांनी काय तुम्हाला मला डोंगर उचलायला सांगितला का? नाही महाराज. काय सांगितलं? ऐकावं, गायन करावं, एवढंच सांगितलं. आणि मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही मी आपली साधना करू त्यावेळेला त्या शिवपदाची प्राप्ती तुम्हाला मला नक्की होईल, हा विश्वास सूतांनी या ठिकाणावरती दान केलेला आहे. उत्तर प्राप्त झालं की शिवपदाची प्राप्ती करून घेणं हे तुमच्या माझ्या जीवनाचं साध्य आहे. मग पुढचा प्रश्न उपस्थित झाला, म्हटले शिवपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी काय साधनं आहेत आम्हाला सांगा. त्यावेळेला साधन सांगितलं, सेवा भक्ती हे साधन आहे. सेवा भक्ती अर्थात भगवंतांची भक्ती करणं, भगवंतांची सेवा करणं. मग भक्तीचे सुद्धा दोन प्रकार वर्णन केले गेले, एक सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती. सकाम भक्ती अर्थात मनामध्ये असलेली इच्छा भगवंतांनी माझी पूर्ण करावी यासाठी जी भगवंतांची भक्ती केली जाते त्या भक्तीला सकाम भक्ती असं म्हणतात. मी भगवंतांची पूजा करतो, मी भगवंतांचं नाम गायन करतो, मी कथा कीर्तन श्रवण करतो. कशासाठी? माझ्या मनामध्ये असलेली ही इच्छा, ही वासना भगवंतांनी पूर्ण करावी याच्यासाठी भगवंतांप्रती जे काही कर्म केलं जातं, जी काही सेवा केली जाते, ती सेवा, ती भक्ती ही सकाम भक्ती असते. आणि दुसरी भक्ती सांगितली निष्काम भक्ती. ही भक्ती कधी घडते? ज्या वेळेला अंतःकरणामध्ये भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न होतं त्यावेळेला तुमच्या माझ्याकडून प्रेमामध्ये स्वभावतः जी भक्ती घडते त्या भक्तीला निष्काम भक्ती असं म्हणतात. सकाम भक्तीचा उपाय तुमच्या माझ्यासाठी वेदशास्त्रांनी सांगितलेला आहे. परंतु एवढं सांगून सुद्धा पुढे एक वाक्य सूतजी महाराज सांगतात, म्हटले सकाम भक्ती जरी केली ना तर त्याचा परिणाम तुम्हाला इच्छित असलेलं फल तर प्राप्त होईल, पण शिवपदाची प्राप्ती मात्र तुम्हाला होऊ शकणार नाही. शिवपदाची जर का प्राप्ती करून घ्यायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला निष्काम भक्तीच करावी लागेल. जोपर्यंत निष्काम भक्ती करणार नाही तोपर्यंत भगवंतांपर्यंत ती भक्ती जाऊन पोहोचणार नाही. आणि म्हणून याच्यासाठी निष्काम भक्ती करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. मग सकाम भक्ती करूच नये का? कुणाच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित होईल. मग आमच्या मनामध्ये ज्या इच्छा असतात, ज्या वासना असतात, ज्या आकांक्षा असतात,
आम्हाला ज्या ज्या गोष्टीची प्राप्ती हवी आहे ते आम्ही कुठे मागणार? ते तर आम्ही भगवंतांनाच मागू